सुभाषनगर एसआरए योजनेत बोगस रहिवाशांची नावे, रखडलेल्या मूळ रहिवाशांची आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव। ठाणे, सुभाषनगर येथे अनेक वर्षे रखडलेल्या एसआरए योजनेत बोगस रहिवाशांची नावे घुसविण्यात आल्याचा आरोप होत असून त्याची चौकशी करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे। तसेच अनेक वर्षे भाडे थकलेल्या मूळ रहिवाशांना न्याय देण्यासाठी पुढील आठवड्यात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती श्री केळकर यांनी दिली। भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित 113व्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात सुभाषनगर येथील रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन निवेदन दिले। या निवेदनानुसार या भागात एसआरए प्रकल्प सुरू असून रहिवासी इतरत्र भाड्याने राहत आहेत। मात्र विकासकाने रहिवाशांना 2-3 वर्षे भाडेच दिलेले नसून बांधकामही सुरू झालेले नाही। विशेष म्हणजे या योजनेत सुमारे 400 ते 500 रहिवाशांची बोगस नावे घुसविण्यात आल्याचा आरोप मूळ रहिवाशांनी केला आहे। याबाबत बोलताना श्री केळकर यांनी सांगितले की फसवणूक होत असलेल्या रहिवाशांना दिलासा देण्यासाठी पुढील आठवड्यात एसआरए अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असून बोगस रहिवाशांप्रकरणी देखील चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले। एका विकासकाच्या विरोधात तर 4 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याने वेळीच योग्य पावले उचलली नाहीत तर रहिवाशांना सोबत घेऊन आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हे दाखल करू असा इशारा श्री केळकर यांनी दिला। नागरिकांची फसवणूक करणाऱ्या विकासकांवर MPID अंतर्गत कारवाई करण्यासाठी अधिवेशनात मागणी केली असून नुकतीच वर्तकनगर येथील महाडा रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या विकासकाला अटक करण्यात आली आहे। त्यामुळे विकासकांनी रहिवाशांना वेळीच दिलासा द्यावा तसेच एसआरए अधिकाऱ्यांनी देखील विकासकाशी हातमिळवणी न करता रहिवाशांसाठी काम करावे असा टोलाही श्री केळकर यांनी दिला आहे। कार्यक्रमात पॉन्जी स्कीममध्ये फसवणूक झालेल्या पुण्यातील गुंतवणूकदारांनी देखील उपस्थित राहून निवेदन दिले। या योजनेत ठाणे, पुण्यासह विविध शहरांतील 1300 नागरिकांची फसवणूक झाली असून सुमारे 180 कोटींचा घोटाळा झाला आहे। आर्थिक गुन्हे शाखेने कंपनीची मालमत्ता जप्त केली असली तरी त्यातून सर्व ठेवीदारांची रक्कम परत मिळणार नाही। त्यामुळे पुढील काळात पाठपुरावा करून ठेवीदारांना दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील राहीन असे श्री केळकर यांनी सांगितले। या कार्यक्रमात ज्ञानेश्वरनगर येथील रहिवाशांनी अनेक वर्षे भेडसावणाऱ्या दूषित पाण्याची तक्रार मांडली। याबाबत मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असल्याचे सांगून मुंबईला ज्या जलवाहिनीतून शुद्ध पाणी मिळते त्या जलवाहिनीतून जोडणी करून ज्ञानेश्वरनगर परिसराला पाणीपुरवठा करण्यात यावा अशा सूचना श्री केळकर यांनी केल्या। दरम्यान जोपर्यंत शुद्ध पाणी मिळत नाही तोपर्यंत जन आंदोलन सुरूच ठेवा असा सल्लाही त्यांनी रहिवाशांना दिला आहे। या कार्यक्रमात माजी उपमहापौर अशोक भोईर, नगरसेवक अमित सरैया, सूरज दळवी, योगेश भंडारी, अजित मोरे आदी उपस्थित होते। आजच्या जनसेवकाचा जनसंवाद हा 113वा उपक्रम होता आणि आज देखील फार मोठ्या संख्येने विविध प्रश्न घेऊन नागरिक रहिवासी या ठिकाणी आले होते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा एसआरए जिथे जिथे प्रकल्प चालू आहे तिथले नागरिक आजही अजून पिचलेले आहेत, दुर्लक्षित आहेत। उलट त्यांच्यावरच जे विकासक आहेत ते दादागिरी करतायत। म्हणून मी विधिमंडळामध्ये अधिवेशनामध्ये जे सांगितलं की या विकासकांवर MPID लावा, यांच्या मुसक्या बांधा की जे भाडी देत नाहीत, जे फसवणूक करतात, जे वर्षानुवर्ष त्याचं बांधकाम देखील करत नाहीत, अशा विकासकांवर आपण MPID लावला पाहिजे। हा जो मी आग्रही मागणी करतोय ती या ठिकाणी खरंच आज दिसते। आज माझ्याकडे शेकडो त्या ठिकाणचे झोपडपट्टीधारक जय महाकाली हा प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी आणि तो गांधीनगर सुभाषनगर या भागामध्ये सुभाषनगर भागामध्ये आहे। या सुभाषनगर भागामध्ये ही लोक जी आहेत ती एवढी म्हणून भयभीत आहेत, एवढी म्हणून पिचलेली आहेत की काहीच त्यांना करत नाही, हतबल झालेले आहेत। आणि ते सगळी लोक आली, त्यांना भाडी मिळालेली नाही। मी स्वतः प्रत्येकाला विचारलं तुम्हाला किती नाही मिळालं, तुम्हाला कोणाला 3 वर्षाची नाही मिळाली, कोणाला 4 वर्षाची नाही, कोणाला 10 महिन्याची मिळालेली नाही। भाडी तर दिलेली नाहीच आहे त्या विकासकाने, पण त्या ठिकाणी कामाचा देखील पत्ता नाही आणि जो त्या ठिकाणी जाईल त्याला भाडं दिलं जातं आणि सही घेऊन ठेवली जाते। कशा करता की सपोर्टमध्ये। आणि त्याच्याही पेक्षा कहर म्हणजे की त्यांची माहिती जी आहे आता ती तपासून बघायला लागेल की 400-500 जे रहिवाशींची नावं जी आहेत ती खोटी कागदपत्र आणि खोट्या पद्धतीने त्या ठिकाणी अंतर्भूत केली गेलेली आहे, ती पण तपासायला पाहिजे। पण एसआरए ऑफिस करतं काय? माझं जे म्हणणं आहे की एसआरए ऑफिसने विकासकाशी हात मिळवणी न करता
तिथल्या झोपडपट्टी धारकाला त्या ठिकाणी त्याच्याकरता म्हणून डोळ्यात तेल घालून पाहणी करायला पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे कारवाई करायला पाहिजे. त्याच्यामुळे हा विषय जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, कारण हजारो झोपडपट्टी धारक त्याच्यामध्ये